हॅलो गाइज, दिस इज अमोल. तुम्हा सगळ्यांचं या लेक्चर्समध्ये स्वागत करत आहे. या लेक्चर्समध्ये क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत आपण, विच इज बेस्ड ऑन द प्रिपरेशन ऑफ पार्टनर्स कॅपिटल. एव्हरीबडी नोज दॅट देर आर 2 मेथड्स टू प्रिपेअर पार्टनर्स कॅपिटल. फर्स्ट मेथड आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड. फिक्स्ड कॅपिटलमध्ये आपल्याला फर्स्ट कॅपिटल अकाउंट आणि सेकंड म्हणजे करंट अकाउंट असे 2 अकाउंट्स ओपन करायचे आहेत. फ्लक्च्युएटिंगमध्ये मात्र एकच अकाउंट ओपन करायचं आहे. सो क्वेश्चन रीड करून विदाउट वेस्टिंग टाइम आपण एकदा क्वेश्चन रीड करू. पहा त्यांनी काय सांगितले. मिस्टर अमय अँड आशिष आर पार्टनर्स इन द फर्म. दे टायटल्ड ॲज MS आनंद एंटरप्राइजेस. त्यांच्या बिझनेसचं नाव काय आहे? आनंद एंटरप्राइजेस. किती पार्टनर्स? हाऊ मेनी पार्टनर्स? देर आर 2 पार्टनर्स. शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2. म्हणजेच काय, जर 10 रुपीज असतील तर त्या कोणत्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहे? 3:2 या रेशोमध्ये. ओके. सो कशासाठी रेशो दिलेला आहे? प्रॉफिट आणि लॉससाठी. ओके. पुढे काय दिलेलं आहे? ऑन 1 एप्रिल 1/4/18 काय झालेलं आहे? देअर कॅपिटल बॅलन्स वेअर होता, म्हणजे हा बिझनेस जुना आहे. अमेचा आहे 1 लाख आणि आशिष आहे 50,000. ओके. म्हणजे अकाउंट कोणत्या वर्षाचं असणार आहे? 18-19 साठी. देअर ड्रॉइंग्स ड्युरिंग द इयर वेअर ड्रॉइंग्स पण आहेत. म्हणजे आपल्याकडे काय काय आहे? फर्स्ट कॅपिटल आहे. सेकंड पुढे नाव काय आले? ड्रॉइंग्स. ओके. हाऊ मच? 20,000 अँड 25,000. ॲज पर देअर पार्टनरशिप डीड 10% पर ॲनम इंटरेस्ट इज अलाउड ऑन कॅपिटल. म्हणजे तिसरा पॉईंट आहे आपल्याकडे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आपण अकाउंटंट आहे तर आपल्यासाठी काय असतो? तो एक्सपेन्सेस. पुढे सांगितलेलं आहे 12% पर ॲनम इंटरेस्ट इज चार्ज ऑन ड्रॉइंग. ओके. सो म्हणजे आपल्याकडे 4th पॉईंट आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. ओके. आणि आपल्यासाठी तो आपण बिझनेससाठी आपल्या कायसाठी काय तो इन्कम असतो. पुढे सांगितलं त्यांनी अमय गेट सॅलरी 300 पर मंथ. हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजे नेक्स्ट 5th पार्ट आहे आपल्याकडे सॅलरी. ओके. 3,000 इंटू 12. आशिषला काय मिळत आहे? आशिष इज एंटायटल टू गेट कमिशन 5% ऑन नेट सेल्स विच इज 4 लाख. म्हणजेच काय आपल्याकडे 6th पार्ट आहे कमिशन. पुढे सांगितले द डिव्हिजिबल प्रॉफिट म्हणजे वाटता येणारा प्रॉफिट आहे 90,000. 7th पार्ट आहे प्रॉफिट. आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तुम्हाला फॉर्म करायचे आहेत. मॅक्झिमम ह्या 7च गोष्टी येतात. सो सोल्युशन कशा पद्धतीने असणार आहे पहा. रीडिंग करत करत तुम्ही काय करू शकता? या सोल्युशनला स्टार्ट करू शकताय. मी या ठिकाणी हा क्वेश्चन ड्रॅग करत आहे. ओके. सो सोल्युशनमध्ये काय म्हणता तुम्ही? फर्स्ट अकाउंट असणार आहे पार्टनर्स कॅपिटल. इथे पर्टिक्युलर फर्स्ट आहे अमय, सेकंड आहे आशिष. इथे पर्टिक्युलर कारण अंडर विच मेथड? फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये हे सॉल्व करत आहोत आपण, फर्स्ट कॅपिटल मेथडमध्ये. सो इथे अमय, इथे आशिष. दिस इज क्रेडिट साइड अँड दिस इज डेबिट साइड. ॲज युजल फर्स्ट काय आहे? फर्स्ट आहे म्हणजे कॅपिटल. प्रॅक्टिसमध्ये लगेच लक्षात येऊन जाईल. रीडिंग केल्यानंतर समजलं आहे की 1 एप्रिलपासून कॅपिटल बॅलन्स होता 1 लाख. सो आपण त्याला म्हणू शकतो बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. जुना आहे म्हणून हाऊ मच? 1,50,000. नेक्स्ट पुढे सांगितलं आहे त्यांनी दोघांची ड्रॉइंग आहे. किती आहे? ड्रॉइंग आहे दोघांची ही आमयची 20,000 आणि आशिषची 25,000. सो ड्रॉइंग या ठिकाणी लिहितो आपण. पण इथे न लिहिता ड्रॉइंगसाठी करंट अकाउंट आहे. बाकीची इफेक्ट करंट अकाउंटमध्ये लिहायचे आपला. सो आपण इथे तुम्ही लावून लिहू शकता इथे. सो मी म्हणेन 2 ड्रॉइंग हाऊ मच? जरा चेक करा बरं. 20,000 अँड 25,000. सो लेट्स राईट हिअर 20,000 अँड 25,000. सो नेक्स्ट पॉईंट आहे. रीडिंग केल्यानंतर समजत आहे की ॲज पर पार्टनरशिप डीड 10% इंटरेस्ट ऑन कॅपिटल. सो कॅपिटल किती आहे? 1 लाख अँड 50,000 असे 2 कॅपिटल आहेत. त्याच्यावरचा इंटरेस्ट फ्लक्च्युएटिंग इथे करंट अकाउंटमध्ये द्यायचं तुम्हाला बाय इंटरेस्ट ऑन capital
10% जर 1 लाखावरती 10% 10,000 येईल, तुम्ही वर्किंग नोट बनवू शकताय. 50,000वरती 10% 5,000 येतील. सो पोस्टिंग झाली. पुढे रिडिंगमध्ये काय आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल झाल्यानंतर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आहे 12%. ड्रॉइंग किती आहे, ड्रॉइंग आहे एकाची 20,000 आणि दुसऱ्याची किती आहे 25,000. याची वर्किंग नोट आपण कॅल्क्युलेशन करू. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग फॉर अमयसाठी काय असणार आहे, 20,000 त्याची ड्रॉइंग आहे, याच्यावरती 12% दॅट इज 12/100. आणि ड्रॉइंग हा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 6 महिन्यासाठी असतो, बरोबर की नाही. सो 12 कॅन्सल होतील, म्हणजे खऱ्या अर्थाने 6/100 म्हणजे 6%. तर 2 कट होतील. 200 × 6 विल गेट 6 2 12 and 2 0 ॲज इट इज 1,200. आशिषसाठी काय होईल, फॉर द आशिष 25,000 त्याची ड्रॉइंग होती इंटू 12/100 आहे तर इंटरेस्टचे, आणि 6 महिन्यासाठी चार्ज करायचं आहे. 12 गेट कॅन्सल 12, 20 गेट कॅन्सल 20, सो दिस इज 0. 250 × 6, 250 × 6 कॅल्क्युलेशन केल्यानंतर विल गेट 1,500. सो दिस इज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. सो तुम्ही चार्ज करू शकताय हा बिलकुल. सो इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इथे लिहू शकता तुम्ही करंटमध्ये, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 1,200 and 1,500. येस सर. सो पुढे काय क्वेश्चनमध्ये इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग झाल्यानंतर सांगितलेलं आहे आमय गेट सॅलरी 3,000 पर मंथ. 12 महिन्याची किती, 12 3 येस सर 36. येस. मग तुम्हाला कोणाला डिस्ट्रीब्यूट करता तुम्ही, सो बाय सॅलरी आमयसाठी 36,000. आशिषला मात्र नाही आहे. मग आशिषला पुढे काय आहे, पुढे सांगितलं की अँड आशिष इज एंटायटल टू गेट कमिशन 5% ऑन 4 लाख. 1 लाखावरती 5% म्हणजे 5,000. 4 लाखावरती किती देईल, 4 × 5 दॅट मीन्स 20,000. येस सर. तुम्ही हे कॅल्क्युलेशन करू शकता स्वतः. सो बाय कमिशन आम्हाला मात्र नाही आहे, पण इथे मात्र 20,000 कमिशन मिळणार आहे. ओके. सो पुढे काय राहिले चेक करा. सो कमिशन नंतर आहे 90,000 प्रॉफिट. प्रॉफिट हा कोणत्या रेशोमध्ये वाटायचा आहे, 3:2. कुठे दिलेला आहे तो, क्वेश्चनमध्ये दिलेला आहे या ठिकाणी. लेट्स डिस्ट्रीब्यूट इट. सो वर्किंग नोट आपण कॅल्क्युलेशन करू. डिस्ट्रीब्यूशन ऑफ प्रॉफिट. सो फॉर अमय प्रॉफिट हाऊ मच 90,000 आहे. अमयचा पार्ट आहे 3. टोटल किती आहे तर 5 तुकडे करावे लागतील, इज इक्वल्स टू रुपीज. कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल 90,000 डिवायडेड बाय 5 आणि इंटू 3 जर केले तर 54,000 रुपीज कोणाला मिळणार आहे प्रॉफिट, हा अमयला. सो लेट्स राईट हिअर प्रॉफिट अँड लॉस. सो 54,000. सो लॉस जर असतं तर काय केलं असतं, लॉस या साईडला रेकॉर्ड करतो आपण. आता आशिषचा पहा बरं, कॅल्क्युलेट करा. फॉर आशिष सेम 90,000 इंटू वरती 2/5 येईल. सो इट विल बी 36,000. ओके. सो लेट्स राईट 36,000 इन फ्रंट ऑफ आशिष. सो पहा 7ही पॉईंट्स आपण डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. टोटल पहा फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये वरची जी टोटल आहे ती सेम राहणार आहे 1,50,000. इथे पण सेम तीच राहणार आहे 1,50,000. आणि जी काय बॅलन्सिंग फिगर येणार आहे तीच राहणार आहे 1,50,000 टू बॅलन्स कॅरेड डाऊन. पॉईंट क्लिअर. एकदा चेक करू बुक्समध्ये काय आहे. बिलकुल पहा या ठिकाणी पहा 1,50,000 बॅलन्स कॅरेड डाऊन जसं तसं आहे. इथे इंटरेस्ट 10,000 पहा, इंटरेस्ट चेक करा 10,000 5,000. येस सर 10,000 5,000. सॅलरी चेक करा 36,000. हां येस सर. पुढे कमिशन 20,000 आहे का चेक करा. येस सर कमिशन 20,000 आहे. प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केला आहे का व्यवस्थित 54,000 36,000 बिलकुल सर. सो टोटल आणि टोटल कॅल्क्युलेट इंटरेस्ट ड्रॉइंग हे पण बरोबर आहे. तर बॅलन्सिंग फिगर मात्र तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहे.
टोटल केल्यानंतर 1,61,000 येणार आहे. सो इथे टोटल लिहू शकता तुम्ही 1,61,000 सेम टोटल 1,61,000 आणि बॅलन्सिंग फिगर मात्र तुम्ही वरच्या अमाऊंट वजा केल्यानंतर इथे तुम्ही नाव देऊ शकताय बॅलन्स कॅरेट डाऊन. इट इज करेक्ट. हा बिलकुल. सो पहा हे होता अंडर फिक्स्ड विच मेथड प्लग फिक्स्ड मेथड. तुम्ही सेकंड पार्ट या क्वेश्चनला 2 वेळेस सॉल्व्ह करायला सांगितलेलं आहे. तर फ्लक्च्युएटिंग मेथड म्हणजे काय, एकच अकाउंट बनवणे आणि सगळी सेम पोस्टिंग सेम कॅल्क्युलेशन करणे. तर बुक्समध्ये पहा दाखवतो एकदा. पहा अंडर फ्लक्च्युएटिंग मेथडमध्ये एकच अकाउंट बनवलेलं आहे. कॅपिटल जे आहे बॅलन्स ब्रॉडडाऊन 1,50,000. सो ॲक्च्युली बॅलन्स त्यांचा ब्रॉडडाऊन दाखवायला पाहिजे, त्याच्यामुळे इथे त्यांची मिस्टेक झालेली आहे. इथं ब्रॉडडाऊन आहे. इंटरेस्ट सेम, सॅलरी सेम, कमिशन सेम, प्रॉफिट सेम, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग सेम आणि कॅरेट डाऊन बदललेलं आहे कारण 2 अकाउंट मिक्स केलेलं आहे. सो हा पण पार्ट तुम्ही काय करू शकताय, स्वतः सॉल्व्ह करून नोटबुकमध्ये लिहू शकताय, जेणेकरून जेवढी रिहर्सल करतात तेवढ्या कन्सेप्ट क्लिअर होत चालतात. सो इन दिस व्हिडिओ विल स्टॉप टुडे. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू व्हेरी मच.